मंडळी, आज तारीख आहे 7 जानेवारी, म्हणजे नव्या वर्षाचा पहिला आठवडा संपलाय। अनेकांनी नवीन वर्षाच्या निमित्तानं केलेले संकल्प एव्हाना तुटलेही असतील, पण महाराष्ट्राच्या राजकारणात बीडमधून सुरू झालेलं राजकीय कोडं काही केल्यास सुटत नाहीये। बीड म्हटलं ना की तुमच्या डोळ्यांसमोर मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची प्रतिमाही तरळली असेल। त्यांचं 9 डिसेंबरला अपहरण करण्यात आलं होतं आणि त्यानंतर त्यांची निर्घृणपणे हत्याही करण्यात आली। त्या घटनेला आज 29 दिवस पूर्ण होत आहेत, पण सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर सुरू झालेलं आरोप प्रत्यारोपाचं राजकारण हे काही केल्यास संपत नाहीये। त्याचवेळी मराठा विरुद्ध ओबीसी असाही एक संघर्ष उभा ठाकलाय। संतोष देशमुखांच्या मारेकरांना फाशी व्हावी अशी मागणी करत मनोज जरांगेंनी मोर्चाचं आयोजन सुरू केले। बीड आणि परभणीनंतर हे मोर्चे पुण्यातही पार पडले। बीड जिल्ह्यातील सर्वपक्षीय नेत्यांनी राज्यपालांचीही भेट घेतली। इतकंच नाही तर सरपंच संतोष देशमुखांचे कुटुंबीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेण्यासाठी दाखल झाले। या प्रकरणात स्थानिक पोलिसांचं एसआयटीनंही आरोपींना बेड्या ठोकायला सुरुवात केली। संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराडच्या अटकेसाठी विरोधकांनी राज्य सरकारला धारेवर धरलं। त्याच वाल्मिक कराडनं पुण्यात आत्मसमर्पण केलं आणि या प्रकरणात नवा ट्विस्ट आला। हाच वाल्मिक कराड राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्ती आहे, त्यामुळे धनंजय मुंडेंकडून मंत्रिपदाचा राजीनामा घेण्यात यावा अशी मागणी सुरू झाली आहे। भाजपचे बीडमधल्या आष्टीचे आमदार सुरेश धस यांनी मुंडे विरोधातील आरोपांचा मोर्चा सांभाळला होता। आजही आझाद मैदानात पार पडलेल्या सरपंच परिषदेत सुरेश धस यांनी नाव न घेता धनंजय मुंडेंवरच आरोप केले। खासदार संजय राऊत आणि संभाजीराजे छत्रपती यांनी मात्र अजित पवार आणि राज्य सरकारवर निशाणा साधला। त्यांच्या सोबतीलाच खासदार सुप्रिया सुळेंनी संतोष देशमुख प्रकरणात कोणत्याही राजकारणाशिवाय तपास व्हावा असं म्हणत नैतिकतेच्या आधारेच राजकीय नेत्यांनी भूमिका घ्याव्यात असं म्हटलंय। एकंदरीत काय तर विरोधकांनी आता धनंजय मुंडेंच्या आडून उपमुख्यमंत्री अजित पवारांना लक्ष करायला सुरुवात केली आहे। आपण सुरुवातीला पाहूयात तिन्ही नेत्यांनी नेमकं काय म्हटलंय। अजित पवार हे हतबल आहेत। अजित पवार हे नेते नाहीत। अजित पवार हे ॲक्सिडेंटल नेते आहेत। भारतीय जनता पक्षाच्या ईव्हीएमच्या कृपेनं त्यांना जागा मिळालेल्या आहेत, स्वतःच्या कर्तृत्वावर नाही। जर ते नेते असते आणि महाराष्ट्राचे नेते असते तर त्यांनी बीड प्रकरणामध्ये मंत्र्याला आपल्या मंत्रिमंडळातून वगळलं असतं, जोपर्यंत त्यांना न्यायालय निर्दोष मानत नाही। मला आश्चर्य की मुख्यमंत्री असतील, अजित पवार असतील, हे सगळे शांत कसे आहेत? हे संरक्षण का द्यायला लागले त्यांना? काय असं एवढी मोठी काय या धनंजय मुंडेमध्ये असं की हे सगळे घाबरायला लागलेले आहेत? कुठल्याही सामान्य व्यक्तीला सुद्धा बीडमध्ये जर विचारलं की हे 7 जण कोणाचे आहेत, हा वाल्मिक कराड कोणाचं आहे, ते उत्तर एकच येणार आहे। तरी का सरकार घाबरते? मला आश्चर्य वाटायला लागलं एका माणसासाठी। मी नैतिकतेने निर्णय घ्यावा असं म्हणते मी, आणि त्यांच्याच पक्षाचे आणि मित्र पक्षाचे, म्हणजे आज जे सत्तेमध्ये आहेत त्यांचे मित्र पक्ष आणि त्यांच्या पक्षातले म्हणजे भारतीय जनता पक्ष, अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शिवसेना शिंदे साहेबांची, या सगळ्याच्या ह्या पक्षाचे म्हणजे जे सत्तेमध्ये आहेत आणि विरोधक आहेत, मला असं वाटतं ही एक घटना आहे ज्याच्यात कुणालाही राजकारण नकोय। ह्याच्यात माणुसकीच्या नात्याने निर्णय झाला पाहिजे। मंडळी, विरोधकांच्या या मागण्या आणि त्यांच्या वक्तव्यावरच होता आपला आजचा पहिला प्रश्न, आणि तोच पाहण्यासाठी जाऊयात पोल सेंटरला। आपला पहिला प्रश्न, आपला आजचा प्रश्न काय होता तर संतोष देशमुख प्रकरणात धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी करत विरोधकांकडून अजितदादांवर दबाव आणण्याचा प्रयत्न होतोय का? होय आणि नाही असे 2 पर्याय आम्ही आपल्याला या संदर्भात दिलेले होते। मंडळी, अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची अगदी थेट मागणी विरोधकांकडून होत नसली तरी अनेकांचे सूर मात्र तसेच आहेत। त्या पार्श्वभूमीवर धनंजय मुंडेंनी याच राजीनाम्याच्या चर्चा सपशेल फेटाळून लावल्यात। अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे हे आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीलाही उपस्थित राहिले। धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिल्याच्या चर्चा होत्या, त्याविषयी त्यांना एबीपी माझानं विचारलं असता आपण राजीनामा दिलेला नाही असं मुंडे यांनी स्पष्ट केलं। राजीनामा वगैरे दिलेला नाही। राजीनामा दिला अशी देखील
राजीनामा वगैरे दिलेला नाही. आणि मुंडेंची भूमिका ऐकल्यानंतर मंडळी आता जाऊयात मुंबईतल्या आझाद मैदानात आज सरपंच परिषद पार पडली. संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधासाठी मुंबईतल्या आझाद मैदानात राज्यभरातल्या सरपंचांचं आंदोलन झालं. त्यात बोलताना भाजपचे आमदार सुरेश धस यांनी एक खळबळजनक आरोप केला. भाजप आमदार सुरेश धस यांनी सरपंच परिषदेच्या निमित्तानं पुन्हा एक भाषण केलं. त्यांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणात पुन्हा आरोप केले. संतोष देशमुखांचा गुन्हा काय होता? गावातील एका दलित वॉचमनला मारहाण होताना तो रोखायला गेला, खंडणी मागणाऱ्यांना विरोध केला म्हणून त्यांची निर्घृण हत्या करण्यात आल्याचा आरोप भाजप आमदार सुरेश धस यांनी केलाय. याशिवाय त्यांनी आणखी कोणकोणते आरोप केले आपण तेही पाहूयात. गुन्हा काय तर तुम्ही मागितलेली 2 कोटीची खंडणी त्याला तो आडवा आला, कारण त्याच्या गावच्या दलिताच्या पोराला मारलं वॉचमनला, म्हणून त्याला मारू नका म्हणायला गेला. एवढंच एक चूक आहे त्याची, दुसरी कसल्याही प्रकारची चूक त्याची नाही. यांना मौका लागला पाहिजे, ते 302 मध्ये गेले पाहिजे आणि बिन भाड्याच्याच खोलीमध्ये राहिले पाहिजे. पूर्ण यांचा तेरे नाम झाला पाहिजे. तेरे नाम पिक्चर बघितला ना तुम्ही, त्याच्यातला जो सलमान खान आहे तशी ह्यांची अवस्था झाली पाहिजे. हे तेरे नाम सारखे पागलवाने हिंडले पाहिजेत. मुख्यमंत्र्यांनी सांगितलेल्या शब्दाप्रमाणे यातल्या कुणालाही सुट्टी मिळणार नाही. आका असो, आकाचा आका असो, नाहीतर बाका असो, नाहीतर टाका असो, ही सगळीच्या सगळी ही बिन भाड्याच्या खोलीत गेली पाहिजे. एवढा प्रामाणिक प्रयत्न आम्ही करू. आणि मंडळी, याच विषयावर चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत 2 प्रवक्ते आहेत. एक आहेत अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची बाजू मांडण्यासाठी पुण्यातून त्यांच्या प्रवक्त्या रुपाली पाटील ठोंबरे आणि तसंच ठाकरेंच्या शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे याही आपल्यासोबत या चर्चेत सहभागी झाल्यात. त्या दोघींचंही आपण एबीपी माझाच्या 0 ओव्हर या कार्यक्रमात स्वागत करूया. रुपालीजी आपलं आणि सुषमाजी आपलं दोघींचंही स्वागत. मला पहिला प्रश्न आहे तो अर्थातच विरोधकांकडून मागणी होते म्हणून सुषमाजींना माझा पहिला प्रश्न आहे. सुषमाजी, माझा आवाज येतो आपल्यापर्यंत? होय, मी ऐकू शकते आपल्याला. संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात विरोधकांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे आणि त्यामुळं उपमुख्यमंत्री आणि एनसीपीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांच्यावरचा दबाव वाढवण्याचा आपला प्रयत्न आहे. नाही, मला असं वाटतंय की हे बघा, एखाद्या नेत्याचा राजीनामा घ्यायचा की नाही घ्यायचा हा सर्वस्वी त्या पक्षाचा प्रश्न आहे. ज्या पक्षाचे धनंजय मुंडे आहेत त्या पक्षाचे चालक, मालक, पालक हे अजितदादा आहेत. फक्त ह्या सगळ्या घटनाक्रमामध्ये एक गोष्ट महत्त्वाची आपण समजून घेतली पाहिजे की याच्या आधी अशा असंख्य लोकांवर आरोप झालेले आहेत आणि त्या सगळ्यांनी राजीनामे दिलेले आहेत आणि नंतर निर्दोष सिद्ध झाल्यावर ते पुन्हा पदावर सुद्धा आलेले आहेत. अगदी ताजं प्रकरण संजय राठोडांचं सांगता येईल की जे सत्तेत आहेत, आधी त्यांच्यावर आरोप झाले होते. सन्माननीय अजितदादा आणि धनंजय मुंडे ज्या पक्षामध्ये आहेत त्या पक्षातली 2 महत्वाची उदाहरणं आपल्यासमोर ठेवली पाहिजेत. त्यातलं एक उदाहरण, गृहमंत्री अनिल देशमुख साहेबांवर जेव्हा आरोप झाले तेव्हा देशमुख साहेब म्हणाले की मीच गृहमंत्री आहे तर माझं खातं कसं काय माझी चौकशी करेल, सो मी राजीनामा देतो. ते नंतर निर्दोष सिद्ध झाले, सत्ता गेली हा भाग वेगळा, परंतु त्यांनी राजीनामा दिला. एक महत्वाचं नाव आहे दिवंगत नेते आर आबा. आर आबांवर कुठलेही भ्रष्टाचाराचे आरोप नव्हते, खुनाचे आरोप नव्हते, गुन्ह्याचे आरोप नव्हते. आर आबा फक्त एक वक्तव्य त्यांच्या तोंडून गेलं बॉम्बस्फोटानंतरचं आणि त्या वक्तव्याचा इतका गहजब झाला की आबांनी नैतिकता म्हणून राजीनामा दिला. मुद्दा एवढाच आहे की त्या नैतिकतेचं पालन होणार आहे का? सिंपल. रुपालीजी, आपल्याला सुषमाजींचा उत्तरावर आपली बाजू मांडण्याचा अधिकार आहे, पण त्याच वेळी हा थेट विरोधकांचा अजित पवारांवरचा दबाव वाढवण्याचा प्रयत्न आहे का? कारण या गोष्टीत एक गोष्ट स्पष्ट आहे, आरोप करणारे आमदार हे भाजपचे आहेत आणि त्याच तुमच्याच महायुतीतल्या शिंदेंच्या शिवसेनेकडून कोणताही ठोस भूमिका घेण्यात येत नाहीये या संदर्भात. सगळ्यात प्रथम बीडमध्ये जी सरपंच देशमुखाची हत्या झाली त्याच्या एकाही गुन्हेगाराला सोडणार नाही हे सातत्याने उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री साहेब यांनी सांगितलेलं आहे. जे कोणी सरपंचांच्या मारेकरी आहेत
जे गुन्हेगार आहेत त्यांना सोडणार नाही आणि ही घटना अत्यंत निंदनीय आहे. आता राहिला विषय की आमच्याच महायुतीतले जे आमदार धस भाऊ आहेत ते का सातत्याने आरोप करतायत, तर हे सरळ सोपं आहे. बीड मधली जी राजकीय स्पर्धा, राजकीय पोळी भाजण्याचं काम हे महायुतीत असून सुद्धा हे आमदार करताना आपल्याला दिसत आहेत आणि सरळ सरळ क्लिअर सगळ्या जनतेच्या समोर आलेलं आहे. ही जी काही बीड मध्ये गुन्हेगारी आहे किंवा जे काही गुण मारामाऱ्या होते या इलेक्शनच्या आधी होत नव्हत्या का झाल्या नव्हत्या का? त्यावेळी या हे सगळे आमदार होते. या लोकांनी त्यावेळी एवढा आवाज उठवला होता का? तर एक आपण लक्षात घेतलं पाहिजे की कोणालाही अशा या क्रूरपणे मारण्याचा कुठल्याच लोकांना अधिकार नाही आणि ज्या गुन्हेगारांनी त्यांना मारले त्यांना फासावर चढवलंच पाहिजे. परंतु त्या देशमुख कुटुंबाला न्याय देण्याच्या ऐवजी जे राजकीय आपली पोळी वाचतायत का, तर धनंजय मुंडे भाऊंना महायुतीत असल्यामुळे आणि एनसीपी पक्षात असल्यामुळे मंत्रीपद मिळालं, पंकजा मुंडे त्यांना भाजपमध्ये असल्यामुळे मंत्रीपद मिळालं. मग आमदार धस यांना झालं माझं काय म्हणल्यानंतर त्यांना मंत्रीपद नाही मिळते म्हणल्यानंतर त्यांची ही आग पाखड आणि विना कुठल्याही पुराव्यानिशी बोलणं सुरू झाले. आमदार धस यांचा इतिहास संपूर्ण महाराष्ट्राला माहिती. धनंजय मुंडे भाऊ असतील, पंकजाताई असतील, धस असतील, हे तिथले राजकीय हे सगळे स्पर्धक आहेत. तिथं जे आमदार क्षीरसागर आहेत किंवा खासदार बापू सोनावणे आहेत हे तर विरोधक आहेत आणि त्यांना विरोधकांना लोकशाहीने अधिकार दिलाय की जे काय आरोप करायचे करू द्या, परंतु सत्ताधाऱ्यांना कायदेशीर पद्धतीने ते आरोप तपासून त्याचे पुरावे सापडले तरच ते त्यांच्यावर कारवाई करू शकणार आहेत. आता धनंजय मुंडेंचं सारखं ते जे आपले आमदार भाऊ आहेत आका मग या धस भाऊंचे काही फोटो आपल्याला निलेश गायवळ या गुन्हेगारासोबत दिसले, मग याचा अर्थ काय होणार आहे? आणि या सरपंच देशमुखांच्या हत्येमध्ये SIT लावलेली CID आहे. तपास तर करू द्या ना. मला तर वाटतं विरोधकातील किंवा जे ओरडतायत ना त्याच्यामधले सुद्धा यांचा हस्तक्षेप असू शकतो. फक्त SIT आणि CIDचा तपास होऊ द्या. दूध का दूध और पाणी का पाणी होणार. आणि पुन्हा सांगते, एकाही गुन्हेगाराला महायुती सोडणार नाही हे सातत्याने राज्याचे मुख्यमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, अजितदादा असतील यांनी सांगितलेलं आहे. तरी सुद्धा ही आग जी ओकतायत ते फक्त राजकारण आणि दबाव तंत्र आहे. रुपालीजी, मी त्या मुद्द्याकडे पुन्हा येतो, तुमच्याकडेच तुम्हाला प्रश्न विचारतो. जर SIT नेमली आहे तर त्या SITत बसवराज तेली जे प्रमुख आहेत ते अपवाद वगळता बाकी सगळे वाल्मिक कराड यांचे निकटवर्तीय पोलीस अधिकारी आहेत असा आरोप तुमचे जुने सहकारी आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाडांनी केले. त्याबद्दल तुम्हाला काय म्हणायचं? ही जी SIT नेमली लक्षात घ्या, त्या पोलिसांना कोण पुण्याच्या जवळ आहे. जेव्हा जितेंद्र आव्हाडांनी तो फोटो टाकला मुळामध्ये हे पोलीस आणि राजकीय यांचे प्रत्येक ठिकाणी कुठे ना कुठे फोटो असतात किंवा हित संबंध असतील, परंतु हे कुठलीही जाणून बुजून केलेली कृती नाही. ज्यावेळी तो फोटो सोशल मीडियावर मला वाटतं ते ID कार्ड वगैरे आपण बघितलं, म्हणजे निवडणुकीच्या किंवा त्याच्या आधीचा कुठला आहे मला माहित नाही, परंतु जसा समोर आला तेव्हा जे त्यांच्या संबंधित फोटोमध्ये आहेत त्या सरकारी कर्मचाऱ्याला तिथनं तातडीने पोलिसांनी बाहेर त्या टीम मधनं बाहेर काढलेला आहे. तुम्ही एकतर मुळात आहे ना, हा जो खून झाला हा कुठल्या त्या पवन शक्तीच्या कुठल्या पैशावरनं झालाय, काय झालं याच्या मुळाशी तर ही सगळी यंत्रणा जाणार आहे. परंतु हा निर्गुण खून झाल्यानंतर जे तिथले जबाबदार खासदार आहेत त्यांनी येऊन वक्तव्य केलं की मला कुठल्या तरी एका जातीतनं हा खून झाला, हे मी नाही, हे स्वतः बीडचे खासदार बाप्पा सोनावणे यांनी हे वक्तव्य केलं. त्याच्यानंतर आमदार धस पुढे सरवले. म्हणजे मला काय म्हणायचं, एखाद्याच्या घरातल्या व्यक्तीचा सरपंचाचा खून झालाय आणि या लोकप्रतिनिधींना राजकीय पोळी भाजायचं पडलेलं मुळामध्ये आता झाले आरोप आणि नैतिकतेचा विषय. तर मला आठवण करून द्यायची, महाविकास आघाडीमध्ये जेव्हा राष्ट्रवादी होती तेव्हा आदित्य ठाकरे साहेबांवर दिशा सालियान आणि तो जो अभिनेता आहे त्याच्यावरनं भयानक आरोप त्यावेळी जे विरोधक आहेत म्हणजे BJP आहे आणि BJPच आहे त्यावेळीची विरोधक मोठ्या प्रमाणात आरोप करत होते. त्यावेळी का नाही आदित्य ठाकरे साहेबांनी राजीनामा दिला?
का नाही महाविकास आघाडीने त्यांचा राजीनामा घेतला, त्याच्यामध्ये आम्ही पण होतो. तुमचा त्यामुळे प्रश्न घेऊन मी पुढे जातो. त्यांच्या नावावर- सुषमाताई, ही सांगड घालता येऊ शकते का आणि तुम्हाला रुपालीताईंचा आरोप मंजूर आहे का? आणि दुसरी महत्वाची गोष्ट, जर भाजपचे आमदार सुरेश धस आरोप करतायत तर तिकडचं बीडमधलं राजकारण त्याला कारणीभूत आहे असं त्यांचं म्हणणं आहे. त्यांचा दावा हा देखील तुम्हाला मान्य आहे का? सगळंच हास्यास्पद आहे साहेब, सगळंच हास्यास्पद आहे आणि सगळा तपासाचा फोकस हलवणारा आहे. मुळात रुपालीताई किंवा या लोकांच्या एक लक्षात येत नाहीये, धनंजय मुंडेंचं नाव सातत्याने मध्ये घेणं हे केलंय कुणी? हे आमदार सुरेश धस यांनी नाव घेतलंय. सुरेश धस कोणत्या पक्षाचे? भाजपाचे. भाजपासोबत सत्तेतली भागीदारी कुणाची? तर रुपालीताई आणि धनंजय मुंडे ज्या पक्षात आहेत त्या पक्षाची. हे शक्य आहे का की देवेंद्र फडणवीस यांच्या आशीर्वादाशिवाय सुरेश धसांची इतकी बोलायची हिंमत होईल? हे शक्य आहे का की आमदार सुरेश धसांची इतकी हिंमत होईल की ते पुण्यातल्या मोर्चामध्ये सन्मान्य अजितदादांच्या संबंधाने चक्क एकेरीवर बोलतील? याला देवेंद्र फडणवीसांचं काहीच नाहीये का पाठबळ? त्यामुळे नैतिकता आणि या सगळ्या गोष्टी, तुम्ही ज्या लोकांच्या सोबत आहात मुळात त्या लोकांनी तुमचा पद्धतशीर कार्यक्रम लावलाय हे पहिल्यांदा समजून घ्या. दुसरी गोष्ट अशी की तपासाचा फोकस हलतोय हे मलाही मान्य आहे. मी तर वारंवार असं म्हणते की एक पॉलिटिकल स्कोअर सेट करण्याचा प्रयत्न केला जातोय. तो पॉलिटिकल स्कोअर सेट करताना संतोष देशमुख साहेबांची हत्या आणि त्यांच्या कुटुंबाला मिळणारा न्याय या सगळ्या गोष्टी बाजूला पडल्या आहेत आणि वेगळ्याच गोष्टी पुढे आल्या आहेत. म्हणजे बघा, तुम्ही 2-3 भाषणांमध्ये तुम्ही आका वगैरे म्हणणं ठीक आहे हो, पण सतत तुम्ही ते मेलोड्रामॅटिक बोलत राहिलात आणि तुम्ही काहीच व्हॅलिड सॉलिड सादर करू शकला नाहीत तर त्याला काहीच अर्थ उरत नाही ना. कोर्ट तुमच्या टाळ्या आणि शिट्ट्या जिंकणाऱ्या, सभा जिंकणाऱ्या भाषणांना मानत नाही, कोर्ट व्हॅलिड आणि सॉलिड पुराव्यांना मानतं. त्यामुळे हवेत पुरावे करणं वेगळं आणि प्रत्यक्षात पुरावे सादर करणं वेगळं. त्या हवेत बोलण्यापेक्षा पुरावे सादर होणं हे जास्त गरजेचं आहे. आणि जेव्हा सत्ताधारी पक्षाचेच आमदार सुरेश धस साहेब म्हणतायत की माझ्याकडे खूप सारे पुरावे आहेत, तर मी सकाळपासून सगळ्या चॅनलना सांगते, आता परत एकदा आपल्यासमोर सांगते की हे सगळे पुरावे त्यांनी ॲफिडेव्हिशन करून ऑनरेबल कोर्टाला, ऑनरेबल तपास यंत्रणेला आणि सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांना ते सादर केले पाहिजेत. ते सभांमधून बोलून उपयोग नाही, हा एक भाग आहे. दुसरं असं की लगेच त्याला मराठा विरुद्ध वंजारी असा काही रंग द्यायचं काही कारण नाहीये, कारण परळीमध्ये मराठाही राहतात आणि वंजारीही राहतात. बजरंग सोनवणेंना वंजाऱ्यांनी मतदान केले, मराठ्यांनाही मतदान केले, पंकजाताईंनाही सगळ्यांनी मतदान केलंय आणि सुरेश धस साहेबांना पण वंजाऱ्यांनी मतदान केले. त्यामुळे जातीवर जाण्याचा काहीच प्रश्न नाहीये. आता आपण अजून एका मुद्द्याकडे येऊ, जे रुपालीताईंनी म्हटलं. तर रुपालीताई, पॅनिक होऊ नका. रुपालीताई, हा विषय नीट समजून घ्या की राजीनाम्याची मागणी सुरेश धस यांनी केलेली आहे. उलट माझी अशी शंका आहे की देवेंद्र फडणवीस यांना हा विषय फक्त तापवायचा आहे ना, धड त्यांना तपासही पुढे न्यायचा नाहीये, धड त्यांना संतोष देशमुखांच्या कुटुंबालाही न्याय द्यायचा नाहीये, त्यांना धनंजय मुंडेंचा राजीनामाही मागायचा नाहीये. त्यांना फक्त आणि फक्त या निमित्ताने एकाच दगडात 2 पक्षी मारायचे. ते असे की एकाच वेळेला त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि पक्षनेते अजित पवार यांनाही डॅमेज करायचंय, ऍट द सेम टाइम त्यांना त्यांची स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाच्या निमित्ताने एक राजकीय पोळीही भाजायची आहे. कारण त्यांची जर अपेक्षा असती आणि त्यांना जर वाटत असतं की नाही, आम्हाला याचा सोक्षमोक्षच लावायचा आहे, सभागृहाच्या पटलावर जे मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलंय की याची आम्ही पाळमुळं खणून काढू आणि मकोका लावू, तर आपण जरा कायद्याच्या प्रश्नांची चर्चा करूया का? मकोकाची फाईल मूव्ह केली आहे का? नाही. मकोकाची फाईल स्थानिक पोलीस प्रशासनाने मूव्ह करायची असते, आदेश इकडून निर्गमित झालेत का? अजिबात नाही. कलम वाढवलीत का? बिलकुल नाही. खंडणीच्या गुन्ह्यातले आणि खुनाच्या गुन्ह्यातल्या आरोपींचे ठसे हे एकच आहेत हे फॉरेन्सिक लॅबने स्पष्ट केल्यानंतरही खंडणीच्या गुन्ह्यातल्या आरोपींना खुनाच्या गुन्ह्यात घेतले का? तर बिलकुल घेतलेलं नाही. त्याच्याही पुढे जाऊन या सगळ्यांच्या मध्ये आम्ही काय आता नवीन आज काहीतरी ईडीचं प्रकरण निघालं,
अहो ईडीची चौकशी कुणाच्या काळात सुरू झाली? अहो 2-2.5 वर्षापूर्वीच ईडीची नोटीस त्यांना गेलेली होती. त्यावेळेला यंत्रणा कुणाची होती? भाजपवाल्यांचीच होती. मग भाजपने ईडीची चौकशी का बरं करून घेतली नाही? का ती चौकशी फक्त विरोधकांचीच करायची आणि सत्ताधाऱ्यांची सुषमाजी, करायची तुमच्या या मुद्द्यावर आपण नंतर बोलूया. आधी तुम्ही जे मुद्दे मांडलेत त्यांना रुपालीजींना उत्तर देऊ दे. रुपालीजी. मुळामध्ये माझ्या सहकारी माझी मैत्रीण यांना सांगायचंय, मी अजिबात पॅनिक होत नाही. मी राजकारणी लोकप्रतिनिधी बरोबर एक जबाबदार वकील आहे आणि प्रॅक्टिसिंग लॉयर आहे. जे सुषमाताईंनी प्रश्न केले की बाबा मको का लावला का, ताई तुमच्या माहितीसाठी सांगते, एखादा गुन्हा घडल्यानंतर त्याचा हा तपास होत असताना, हे प्रकरण एवढं सेन्सिटिव्ह असताना कायद्याने 90 दिवसामध्ये त्याची चार्जशीट दाखल होते किंवा तपास अजून करायचा असेल तर त्या पोलिसांना कोर्टाकडनं परवानगी मागून त्याची सुद्धा मुदत वाढवता येते. हा एक राहिला भाग. हे नक्कीच आहे की आमदार धस हे आमच्या महायुतीतले मित्र पक्षातले आहेत, परंतु आमदार धस यांची बीड मधली जी राजकीय स्वार्थ आहे त्याच्यावरनं त्यांचं चाललेलं आहे. ते महायुतीतलेच मान्य आहेत. संभाजीराजे आमच्या पक्षात नाही ताई, क्षीरसागर आमच्या पक्षात नाही ताई, सोनावणे आमच्या पक्षात नाही ताई, जितेंद्र आव्हाड आमच्या पक्षात नाही ताई. हे विरोधक आहेत. म्हणजे असा विषय झालाय की विरोधक आणि आमच्या महायुतीतले ज्यांना मंत्रीपद मिळाली नाही ती लोक, आमदार धस यांचं इथे सगळ्या जगासमोर आहे, त्यांनी एकत्रितपणे दबाव टाकून सरकारला कचाट्यात पकडायचं, धनंजय मुंडेंवर बेछूट आरोप करायचे, ज्याचा एकही म्हणजे तुम्ही देवेंद्र फडणवीसांना काहीच बोलणार नाही, तुम्ही मुख्यमंत्री महोदयांना बोलणारच नाही काहीच. म्हणायचंय उद्या मी म्हणून यांना तुम्ही आरोपी करा. अहो त्याला काहीतरी लागतं का नाही पुरावा, काहीतरी संदर्भ लागतो की नाही, त्याच्यामध्ये काहीतरी इव्हिडन्स लागतो. नाही, मुख्यमंत्री महोदयांना तुम्ही काहीच बोलणार नाही का या सगळ्यांवर? देशमुखांच्या गुन्ह्यामध्ये अहो, मुख्यमंत्र्यांना आरोप करा, आरोपी अहो मुख्यमंत्री महोदयांना राजकारणासाठी आरोप मुख्यमंत्री महोदयांना काहीच बोलणार नाही का याच्यावर? कुणाला मुख्यमंत्री महोदयांना बोला, त्यांनी सांगितलं ना सर्कल देशमुखांच्या एकाही मारेकरांना सोडणार नाही. मग सातत्याने त्यांना काय सांगायचं? धस बोलतायत म्हणून मुख्यमंत्र्यांना आम्ही बोलायचं ही कुठली पद्धत आहे? आपली सत्तर विवेक बुद्धी आपली ज्या आहे का नाही, त्या आपण शिकलेलो आहोत आणि आपण एक चांगले राजकीय लोकप्रतिनिधी बनलं पाहिजे. आमच्या शहरामध्ये, आपल्या पुणे शहरामध्ये बरं, मग आता मग सुरेश तुम्हाला ऐका एक सेकंड रुपालीजी, एक शेवटचा मुद्दा मांडू दे, आपल्याला चर्चेची वेळ संपत आली आहे. सुषमाजी, शेवटचा मुद्दा अगदी थोडक्यात. मला थोडक्यात एकच मुद्दा मांडायचा आहे की पुन्हा सांगते आणि ते रुपाली ताई ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नाहीयेत की याच्यामध्ये तपासाचा फोकस हलतोय. संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना शिक्षा होणं, मास्टर माइंडला शिक्षा होणं गरजेचं आहे, पण पॉलिटिकल स्कोअर सेट करताना चर्चा भलत्याच दिशेला जाते. ही भलत्या दिशेला जाणारी चर्चा जाग्यावर आणण्याचं कारण महाराष्ट्र हा संवेदनशील आहे आणि संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात लवकरात लवकर तपासावर लक्ष केंद्रित करायला हवं, ही गरज सुषमाजींनी बोलून दाखवली आहे. आणि अर्थातच तुमचंही तेच म्हणणं आहे. तुम्ही दोघीही या चर्चेत सहभागी झालात त्याबद्दल एबीपी माझाच्या वतीनं आपल्या दोघींचे आभार. मंडळी, या सविस्तर चर्चेनंतर आता वळूयात जनतेच्या प्रतिक्रियांकडे. धनंजय मुंडेंच्याच मुद्द्यावर आज आम्ही सोशल मीडियावर एक प्रश्न पोस्ट केला होता आणि त्यावर नेहमीप्रमाणे एबीपी माझाच्या सुजाण प्रेक्षकांनी आपल्या प्रतिक्रिया पाठवल्यात. त्यातील काही निवडक प्रतिक्रिया पाहूयात या मीडिया सेंटरला. आधी पाहूया आपला आजचा प्रश्न काय होता. आपला आजचा प्रश्न होता, संतोष देशमुख प्रकरणात धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी करत विरोधकांकडून अजितदादांवर दबाव आणण्याचा प्रयत्न होतोय का? होय आणि नाही असे 2 पर्याय आम्ही आपल्याला दिलेले होते. एक्सवर शंतनू गौतम म्हणतायत, दबाव तर नक्की येणार कारण दादा पक्षप्रमुख आहेत, काय तो निर्णय घेणं त्यांच्याच हातात आहे. युट्यूबवर संतोष देशमुख यांना न्याय मिळावा यासाठी विरोधक जरी एकवटले असले तरी ते सर्व न्यायापेक्षा आपला राजकीय स्वार्थ साधत आहेत हेच दिसतं. फेसबुकवर उल्हास राऊत म्हणतायत, एकच वादा अजितदादा, हा नारा आता यापुढे पाहायला मिळणार नाही असं वाटतं. इंस्टाग्रामवर रमेश कांगणे म्हणतायत, बीड जिल्ह्यात जातीयवादाच्या आडून राजकारण सुरू आहे, दुसरं काहीही नाही.
आणि मंडळी, या प्रतिक्रिया पाहिल्यावर वळूयात 0 ओव्हरच्या आजच्या प्रश्नावरच्या पोलकडे, किंबहुना लोकांनी दिलेला जो कौल आहे तो पाहूयात या पोल सेंटर. आपला आजचा प्रश्न आपल्याला कल्पना आहे, पण पुन्हा एकदा सांगतो. संतोष देशमुख प्रकरणात धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी करत विरोधकांकडून अजितदादांवर दबाव आणण्याचा प्रयत्न होतोय का? एकूण मतं युट्यूबवर आली 15,000. होय म्हणतायत 78% प्रेक्षक, 22% म्हणतायत नाही. एक्सवर याच प्रश्नावरचा कौल आपण पाहतोय. होय म्हणतायत 72% प्रेक्षक, 28% म्हणतायत नाही. इंस्टाग्रामवर चा कौल आपण पाहतोय. 74% प्रेक्षक म्हणतायत होय आणि 26% म्हणतायत नाही. फेसबुकवरचा कौल आपण पाहतोय. 64% प्रेक्षक म्हणतायत होय आणि 36% प्रेक्षक म्हणतायत नाही. मंडळी, महाराष्ट्रातलं बीडचं प्रकरण हे काही सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येपुरतं मर्यादित नाही. गेल्या 29 दिवसांमध्ये पवनचक्की घोटाळा ते खंडणी असे अनेक अँगल्स या संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात समोर आलेत. त्यामुळे वरवर पाहता हे प्रकरण फक्त एका खंडणीतून झालेल्या हत्येपुरतं दिसत असलं तरी त्याची पाळमुळं ही खूप खोलवर पोहोचतायत हे नक्की. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.